राहुल गांधींनी लोकसभेतल्या भाषणामध्ये शिवशंकराच्या अभय मुद्रेचा उल्लेख केला। अभय मुद्रेचा संकेत भगवान शिव, गुरु नानक, येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध यांनीही दिल्याचं वक्तव्य राहुल गांधींनी केलं। त्यावरून धार्मिक वादाला तोंड फुटलं। शिवपुराणात खरंच अभय मुद्रेचा उल्लेख आहे का? बघूयात। Very powerful idea that emerges of truth, courage and non-violence. That idea is the Abhay Mudra, the symbol of the Congress Party. शिव जी कहते हैं डरो मत, डराओ मत, अभय मुद्रा दिखाते हैं, अहिंसा की बात करते हैं, और जो लोग अपने आप को हिंदू कहते हैं वो 24 घंटा हिंसा हिंसा हिंसा। आप बात समझिए, ये इसलिए चिल्ला रहे हैं क्योंकि तीर यहाँ पे दिल में लगा है। राहुल गांधींनी सोमवारी लोकसभेत हात दाखवून अभय मुद्रेचा उल्लेख केला। शिवशंकराची प्रतिमाही राहुल गांधींनी दाखवली। राहुल गांधींनी शिवशंकराचा वार म्हणजे सोमवारच अभय मुद्रेच्या वक्तव्यासाठी निवडला। भगवान शिव, गुरु नानक, येशू ख्रिस्त, भगवान बुद्ध, भगवान महावीर यांनी अभय मुद्रेचा संकेत दिल्याचं राहुल गांधी म्हणाले। त्यामुळे शिवपुराणात अभय मुद्रेबाबत काय संदर्भ मिळतात ते पाहूया। त्यांनी भगवान शिवांच्या संदर्भाने ज्या अभय मुद्रेचा उल्लेख केला आहे किंवा शीख धर्मगुरू गुरु गोविंद सिंग महाराजांच्या संदर्भाने अभय मुद्रेचा उल्लेख केला आहे, त्याचप्रमाणे भगवान श्री गौतम बुद्धांच्या संदर्भाने जो अभय मुद्रेचा संदर्भ दिला आणि शिवपुराणाचा दाखला देत त्यांनी जे वक्तव्य केले, शिवपुराणामध्ये कुठेही अशा पद्धतीचा उल्लेख नाही, मुद्रेंचा देखील संबंध नाही। शिवपुराणात नेमकं काय आहे त्याची सगळी माहिती महंत सुधीर पुजारींनी दिली, पण शिवपुराणात कुठेही शिवशंकराच्या अभय मुद्रेचा उल्लेख नसल्याचं महंतांनी म्हटलं। शिवपुराणाच्या मुद्रेच्या संदर्भाचे जे दाखले काल संसदेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिले। शिवपुराणामध्ये साधारणतः 24,000 श्लोक आहेत, 6 खंड आहेत, विश्वेश्वर संहिता, रुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, कैलास संहिता, वायू संहिता, आणि या सर्व प्रकारामध्ये, या सर्व विषयांमध्ये, या 24,000 श्लोकामध्ये कुठेही भगवान शिवांच्या अभय मुद्रेचा संदर्भ त्या ठिकाणी नाही आहे। मुद्रा म्हणजे मुद म्हणजे आनंद देणे। पुराणामध्येही घाबरू नका असा उल्लेख असल्याचा दावा राहुल गांधींनी केला। त्यावर इस्लामच्या धार्मिक पुस्तकांमध्ये आणि शिकवणीत या मुद्रेचा उल्लेख नसल्याचं अजमेर शरीफचे हाजी सय्यद सलमान चिश्ती यांनी स्पष्ट केलं। देशभरात गाजणारी अभय मुद्रा नेमकी काय आहे जाणून घेऊया। अभय मुद्रेचा शाब्दिक अर्थ निर्भयतेचा इशारा असा होता। अभय मुद्रा भीतीपासून मुक्ती आणि सुरक्षिततेची भावना दर्शवते। भारतातील सर्व धर्मांच्या प्रतिमांमध्ये अशी मुद्रा दिसून येते। या मुद्रेत उजवा हात वर करून तळहात बाहेरच्या बाजूला दाखवला जातो। ही सर्वात प्राचीन मुद्रांपैकी एक मुद्रा आहे। अभय मुद्रा सुरक्षा, संरक्षण, शांततेचं प्रतीक आहे। या मुद्रेचा उपयोग योग आणि ध्यानाच्या दरम्यान केला जातो। एकंदरीतच अभय मुद्रेचा उल्लेख शिवपुराणात आणि कोणत्याही धार्मिक ग्रंथात नाही, मात्र ही मुद्रा राजकारणाला अभय देणारी ठरत असल्याचं या घडामोडींवरून पाहायला मिळतंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। अजून काही असेच महत्त्वाचे विषय आपण हाताळूया, पण त्याआधी विशेषमध्ये एक छोटासा ब्रेक। पहा फक्त न्यूज 18 लोकमत।